अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे आणि हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचं व्रत जरी केलं तरी संपूर्ण प्रदोष व्रताचं फळ आपल्याला मिळतं. खरं तर भगवान शंकर हे भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहेत. आपण भगवान शंकराची उपासना करत असतो आणि योग्य वेळ आल्यावरती प्रत्येक भक्ताला त्याच्या मनातील गोष्ट ही मिळतच असते. आणि महाशिवरात्री हा अतिशय शुभयोग खरं तर दर सोमवारी किंवा प्रदोष व्रत जे दर महिन्याला 2 वेळा प्रदोष व्रत येत असतं. या दिवशी आपण काही वस्तू महादेवांना अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होतात. तर या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला महादेवांना अर्पण करायच्या आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सर्वप्रथम बघा, भगवान शंकरांना 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी आपल्याला मानसिक शांतता मिळत असते. 1 लोटा जल हे अर्पण केल्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होत असतात. काही शक्य होत नाही म्हणजे ज्यांना काहीच शक्य होत नाही त्यांनी 1 लोटा जल तरी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायला पाहिजे. बघा, आपण जे काही अर्पण करणार आहोत ते भगवान शंकरांना प्रिय आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भगवान शंकरांना प्रिय आहेत आणि एखादी गोष्ट अर्पण नाही केली तर ते प्रसन्न होणार नाहीत असं नाही. पण प्रत्येक वस्तूचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात जर काही अडचणी येत असतील, त्या घालवण्यासाठी, त्या संपवण्यासाठी भगवान शंकरांना तुम्ही या गोष्टी अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे आणि फायदा देखील होणार आहे. दुसरी जी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे बघा दूध. दूध अर्पण केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि हे दूध जे आपण अर्पण करणार आहोत ते कच्चं दूध असावं, म्हणजे तापवलेलं नसावं. आपण जे दुकानामधून घेऊन जातो ते दूध तापवण्यापूर्वीचं जे दूध आहे, थंड दूध, हे थंड दूध आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. कारण बघा, भगवान शंकरांनी जेव्हा विष प्राशन केलं होतं, त्यावेळी त्यांना जो त्रास होत होता, त्यावेळी त्यांना थंड दूध देण्यात आलं होतं. तेव्हापासून भगवान शंकरांना दूध अर्पण करायची पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला हे कच्चं दूध, कच्चं थंड दूधच आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. तिसरं म्हणजे बघा मध. आता भगवान शंकरांना मध अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात किंवा आपल्याला कोणता रोग असेल, व्याधी असेल तर त्यातून मुक्तता होते आणि नात्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होतो. म्हणून अगदी थोडंसं म्हणजे चमच्याभर जरी तुम्ही मध अर्पण केलं तरी देखील चालेल. त्यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा उसाचा रस. महाशिवरात्रीच्या दिवशी सगळेच भक्त उसाच्या रसाचा अभिषेक करत असतात आणि हा म्हणजे उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होत असते. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाचा अभिषेक करण्यासाठी गर्दी असते आणि त्याला तेवढंच महत्त्व देखील आहे. त्याचप्रमाणे बघा, संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. गाईचं कच्चं दूध लक्षात घ्या. गाईच्या कच्च्या दुधाचा आपल्याला अभिषेक जो आहे तो भगवान शंकराच्या पिंडीवरती करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, पितृदोष असेल नसेल किंवा मग प्रखर पितृदोष असेल तुम्हाला, तर त्यावेळी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती काळ्या तिळाचा अभिषेक करायचा आहे. शिवामूठ जशी आपण अर्पण करतो त्याप्रमाणे आपल्याला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती ह्याचा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तांदूळ देखील अर्पण करू शकता. शिवपिंडीवरती तांदळाचा अभिषेक देखील आपण करू शकतो. आणि आपल्याला दही, बघा दही 2 चमचे दही आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती याचा अभिषेक केला तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती जी आहे ती होत असते. आता बघा, तुम्हाला कर्ज झालेलं असेल म्हणजे कष्ट करून तुम्हाला यश मिळत नसेल, असं जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना मसूर डाळ जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. म्हणजे अख्खी मसूर जी आहे ती मुठभर घ्यायची आणि ह्याचा अभिषेक जो आहे तो आपल्याला शंकराच्या पिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, बेलपत्राला देखील या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे. 108 बेलपत्र जर तुम्ही अर्पण केली तर अतिशय उत्तम. पण बघा, ही बेलपत्र जी आहेत, तुम्ही 108 बेलपत्र जर अर्पण करणार असाल तर ही बेलपत्र व्यवस्थित असावी. कुठे तुटलेली, फाटलेली, चिरलेली किंवा 2 पानाचंच बेलपत्र आहे अशा प्रकारची बेलपत्र तुम्ही अर्पण करू नका. यामुळे दोष लागतो. एकच बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलं व्यवस्थित, तुटलेलं, फाटलेलं, चिरलेलं नाही, अगदी व्यवस्थित आहे, 3 पानांचं बेलपत्र आहे, असे एकच बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलंत, अगदी म्हणजे 108 भगवान शंकरांची जी नावं आहेत ती घेऊन 108 वेळा हे एकच बेलपत्र अर्पण केलंत तुम्ही शिवपिंडीवरती तरी चालेल. आता बघा, ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहेत.
पण बघा महाशिवरात्रीच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते. मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला मंदिरात शक्य होणार असेल तर तुम्ही मंदिरात अर्पण करू शकता. नाहीतर मग तुम्ही घरी तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरी मग तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करू शकता. तांब्याच्या ताम्हणामध्ये शिवलिंग घ्यायचं आणि मग सुरुवात जलाभिषेकाने करून त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायच्यात. अभिषेक ह्या गोष्टींचा अभिषेक जो आहे तो करायचा आहे. आणि त्यानंतर म्हणजे ह्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुळस सोडून दुसरी जी झाडं असतील तुमच्याकडे, त्या झाडाच्या मातीमध्ये ह्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण केलेल्या त्या तुम्ही मिसळून द्या. अशा प्रकारे तुम्ही घरी देखील ह्या गोष्टींचा अभिषेक जो आहे तो करू शकता. आणि ह्या गोष्टी अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ह्या अगदी साध्या सोप्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुम्हाला जर भगवान शंकराचा दुसरा कोणता मंत्र जप येत असेल, तर तो तुम्ही बोला. नाहीतर मग ओम नमः शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा भगवान शंकरांची पूजा करण्याचा जो उत्तम वेळ मानला जातो तो म्हणजे प्रदोषकाळ. संध्याकाळी 6च्या नंतर तुम्ही ह्या सगळ्या वस्तूंचा अभिषेक जो आहे तो करू शकता किंवा मग रात्री 12च्या नंतर महाशिवरात्री आहे त्यामुळे रात्री 12च्या नंतर जर केलं तर अतिशय उत्तम. त्यामुळे संध्याकाळी 6च्या नंतर किंवा मग रात्री 12च्या नंतर अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत, जास्तीत जास्त सेवा ज्या आहेत त्या आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहेत. मंदिरात जाऊन जर तुम्हाला शक्य होणार असेल तर मंदिरात जाऊन करा किंवा मग अशा प्रकारे तुम्ही अ, घरी हे अभिषेक जे आहेत ते करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं नाही, काही अडचण असेल महाशिवरात्रीच्या दिवशी जर शक्य झालं नाही, तर मी सुरुवातीलाच सांगितलेलं तुम्ही दर सोमवारी किंवा मग महिन्याला जे 2 प्रदोष येतात, त्या दिवशी देखील तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण तुमच्या जशा समस्या आहेत, त्याप्रमाणे आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या महादेवांना अर्पण करायच्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला महादेवांना अर्पण करायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त सेवा ज्या आहेत ते ह्या दिवशी करायच्या आहेत आणि महादेवांचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा.